आताच आवाज गुरुवर्य बाबांनी आपल्या पुढे निवेदन दिलेलं आहे. ते म्हणजे जोग महाराजांच्या तालमीत तयार झालेले पहिले जे 2 प्रमुख शिष्य आणि नंतर 4 प्रमुख शिष्य आपण सांगतो जोग महाराजांचे विचार. त्यात सुरुवात मंगळस्वामी महाराज आणि लक्ष्मण महाराज, नंतर मारुती बाबा आणि मामासाहेब दांडेकर. तर हे जोग महाराजांच्या तालमीतून त्यांनी दिलेली अंतरंगातून शिकवण आणि साधना, त्यातून खूप मोठी त्यांनी आपल्या जीवनात साधनेची तयारी केली. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगरावर जाऊन अनुष्ठान करून, अन्यत्र अनुष्ठान करून, गाथा पाठांतर पुढे साधना करून खूप जीवनात जे मिळवायचं ते मिळवलं. त्यानंतर सर्वांनी जोग महाराजांना आग्रह केल्यानंतर वारकर शिक्षण संस्था स्थापन झाली आणि वारकर शिक्षण संस्थेच्या पुढच्या सर्व कार्याचा भार या 4 प्रमुख शिष्यांनी जो संपन्न केला. त्यात पहिले व्यंकटस्वामी महाराज अधिक काळ, त्यानंतर लक्ष्मण बाबांनी त्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आम्ही संस्थेची खूप चांगल्या प्रकारची वाटचाल घडवली. तर त्यांनी जी आपल्या जीवनात साधना केली त्या साधनेचं आपण चिंतन करणं आणि ती आपल्या जीवनात आणणं हे आपलं महत्त्वाचं आहे. सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. सिद्धस्य लक्षणानि साधनस्य साधकस्य साधनानि भवन्ति. म्हणून त्यांनी जी साधना केली ती साधना आपण आपल्या जीवनात करायची आहे, म्हणजेच आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. म्हणून अशी सिद्धांची लक्षणं, सिद्धांच्या जीवनाचा विचार हा आपल्या वारकरी संप्रदायात विशेषत्वाने सांगितला जातो. देवाचे जसे उत्सव आपण करतो तसेच उत्सव करण्याची आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या उत्सवाची ही साधना सांगितलेली आहे. म्हणून देवाची मंदिरं तसे संतांची मंदिरं, देवाचे पुण्य, देवाचं जे सर्व मंदिराचं स्वरूप, त्याप्रमाणे मूर्ती स्थापना तशी संतांची मूर्ती स्थापना आहे. तेथे उत्सव आपण करत असतो. म्हणून त्यातून आपल्या ठिकाणी ती अवस्था प्राप्त होऊ शकते. बाबांनी आतापर्यंत आपल्याकडे जे निवेदन केलं त्यातून हेच लक्षात घेतलंय. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी ते 18व्या अध्यायात हेच स्पष्ट केलं. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू, तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घुसावे. म्हणून वानावे ऐकावे तीच सदा. म्हणून त्या संतांचं गुणगान करणं, त्यांचं वर्णन करणं हे आपलं आद्य कर्तव्य सांगितले. कोणी म्हणेल आम्ही शिकलो नाही, आम्हाला वर्णन करता येणार नाही, मग आम्हाला काय मार्ग? मग पुढचा मार्ग ऐकावे. वानावे, नाही वाणता आलं तर ऐकावे. मग ऐकण्याचं काम आपण करायचं आहे. म्हणून आपण लक्ष्मण बाबांचा जो पुण्यतिथीचा अमृत महोत्सव आहे, 52 साली लक्ष्मण महाराज गेले आणि आता त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून पुण्यतिथीचा अमृत महोत्सव आहे. म्हणून त्या पुण्यतिथीच्या अमृत महोत्सवाच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम गुरुवर्य बाबांनी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाकरता आपण अवश्य यावं. देवाला आपले उत्सव करण्यापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले उत्सव अधिक आवडतात. भक्तांचं केलेलं गुणगान अधिक आवडतं. तेही प्राणापारवते आवडते हे निर्दय जे भक्त चरित्रातील प्रशंसिती. म्हणून देव म्हणतो मी सर्व जगाचा आराध्य दैवत आहे, पण माझंही एक दैवत आहे. देवा तुझं दैवत कोणतं? देव सांगतात माझ्या प्रेम भक्तांची वार्ता जे दुसऱ्यांना सांगतात ते माझं परमदैवत आहे. प्रेमळाची वार्ता जे अनुवादते पंडुसुता ते मानू परमदेवता आपली. आम्ही भगवान आपले ती परमदेवता समजतो.
म्हणून गुरुवर्य गुरुनानगुरु लक्ष्मण बाबांचा हा पुण्यतिथीचा अमृत महोत्सव जो भव्य प्रमाणात करायचा बाबांच्या मनात आलेला आहे, त्याप्रमाणे तो खरंच खूप चांगल्या प्रमाणात भव्य प्रमाणात होणार आहे. तरी ती माघ शुद्ध दशमीची वेळ, माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध द्वादशी या कालखंडामध्ये तो इगतपुरीला होणार आहे. इगतपुरी सांगितले बाबांनी, घोटीला. इगतपुरी तालुक्यात घोटी हे गाव एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तिथे सर्व सुविधेने करता येतो. मागे 2 उत्सव खूप भव्य प्रमाणात चांगले घोटीला झालेले आहेत. आपण सर्वांनी ते पाहिलेले असतील, ऐकलेले असतील. तरी ही वेळ आपण ध्यानात ठेवून त्या वेळेला जरूर घोटी इथे इगतपुरी तालुक्यात घोटी या ठिकाणी यायचं आहे आणि हा पुण्यतिथीचा अमृत महोत्सवाचा आपल्याला आनंद लुटायचा आहे. पुण्यतिथीच्या अमृत महोत्सवाने आपणही पुण्यवान होऊ आणि पुण्यवान होऊन आपणही अमृतत्वाला प्राप्त होऊ. म्हणून पुण्यतिथीच्या अमृत महोत्सवामध्ये आपण सर्वांनी जरूर या, ही बाबांची कळकळीची विनंती आहे. ही आपण आणि त्यात विशेष पर्वणी म्हणजे लक्ष्मण बाबांचा हा पुण्यतिथीचा अमृत महोत्सव जो होतो आहे, याच्यात संतांचं गुणगान हे जे महत्वाचं आहे, हे संतांच्या मुखातून अधिक ऐकलेलं आपल्याला आणखी विशेष फलदायी लाभदायी असे ठरेल. तर आपल्या या भारतामध्ये विशेषत्वाने संतत्वाच्या बाबतीत आणि भक्तीच्या बाबतीत अतिशय उच्च असणारे असे परमपूज्य परमश्रद्धेय राजेंद्रदासजी महाराज यांचा एक कथेचा त्या उत्सवामध्ये योग आपल्याला प्राप्त होतो आहे. म्हणून परमपूज्य राजेंद्रदासजींची कथा त्या उत्सवात आयोजित केलेली आहे. तेव्हा आपण वेळात वेळ राखून ठेवावा आणि या उत्सवात त्याही कथेचं श्रवण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या सर्वांनी जरूर उपस्थित व्हा ही आपल्याला सर्वांना विनंती.